नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मिथुन राशीचं जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. मिथुन राशीकरता गेले 2 ते 3 महिने शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या म्हणावे तेवढे व्यवस्थित नव्हते. वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता होत्या किंवा मानसिक त्रास होते. काही जणांना शारीरिकतेच्या संदर्भातले त्राससुद्धा तुम्ही अनुभवलेले असतील. हा जो संपूर्ण महिना आहे म्हणजे जानेवारीचा जो महिना आहे तो नेमका कशा प्रकारचा राहील, सर्व संदर्भातले खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 5 तारखेनंतर 7व्या स्थानात येईल, जवळ 5 ते 24 तारखेपर्यंत 7व्या स्थानात राहील आणि त्यानंतर तो अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये जो मंगळ आहे वक्री द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 22 तारखेनंतर तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि अष्टमामध्ये बुध आणि रवी दोन्ही ग्रह विराजमान असणार आहे. तर साधारणतः या सर्वांचा विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला मानसिक किंवा शारीरिक त्रास अजिबात होणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. गेल्या साधारण महिना 1.5 महिन्यामध्ये जे मानसिक त्रास किंवा शारीरिक तणाव जे तुम्ही सहन केले होते ते साधारण ह्या महिन्यात तसे काही दिसणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. हा संपूर्ण महिना शारीरिकतेच्या संदर्भात तुम्हाला बराचसा व्यवस्थित राहील. फक्त इथे एकच गोष्ट सांगण्यासारखी वाटते, ती म्हणजे 22 तारखेनंतर जो मंगळ वक्री होऊन तुमच्याच राशीमध्ये येणार आहे, हा तुमच्या राशीमध्ये असणार आहे. तर या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार. बऱ्याच प्रमाणात खरं तर तुमची जी रास आहे ही शारीरिक जे कामं आहेत ही करण्यासाठी तेवढीची स्टर्डी नाही आहे. त्याच्यामुळे शारीरिक भार जास्त पडला की लगेच तुम्हाला थोडेसे स्ट्रेस तयार होतो किंवा थोडेसे शारीरिक त्रास तयार व्हायला सुरुवात होतात. तर तशा प्रकारचे थोडेसे अनुभव येतील. तर स्वतःला किती शारीरिक त्रास द्यायचे किंवा किती तणाव घ्यायचा हे थोडं महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. हा जो तणाव असेल हा पॉझिटिव्ह असेल. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. फक्त इथे एकच गोष्ट आहे की जो मंगळ तुमच्या 22 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये येणार आहे तो जवळजवळ पुढच्या 2 महिन्यामध्ये जवळजवळ मार्च महिन्यापर्यंत तुमच्याच राशीमध्ये असणार आहे. तर मंगळ ज्यावेळेस राशीमध्ये येतो त्यावेळेस आपण जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह होतो. म्हणजे गोष्टी स्वतःहून करायला तयार होतो. ज्या गोष्टी आपल्याला होण्यासारख्या नसतात त्याही होतात. आपल्याला कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगले होते. परंतु या सगळ्या दरम्यान जवळजवळ तुम्हाला स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. अति ताण करून घेऊ नका, अति ॲक्टिव्ह राहू नका की जेणेकरून तुम्हाला आरोग्याचे त्रास चालू होते. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. एकत्रित सांगायचं झालं तर मानसिक आणि शारीरिक जे त्रास आहेत ते तुम्हाला या महिन्यात जाणवणार नाहीत. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा आर्थिक स्तर आहे तो नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये जो मंगळ आहे तो वक्री असणार आहे आणि 22 तारखेनंतर तो तुमच्या राशीमध्ये येणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो, 31 तारखेनंतर दशमान भ्रमण करेल. राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, तो मार्गी आहे आणि अष्टम स्थानात बुध आणि रवीसुद्धा असणार आहेत. आणि राशीचा जो लाभेश आहे मंगळ, तो द्वितीय तुमच्या राशीत असणार आहे. तर एकत्रित या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजेच जानेवारी 2025च्या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात काहीही काळजी करू नका. आर्थिक संदर्भ हा जो संपूर्ण महिना तो अतिशय चांगला राहील. तुम्हाला अपेक्षित किंवा अनपेक्षित अशा प्रकारचा धनलाभ मिळून जाईल, जो की खूप चांगला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तुमची जी राशी आहे त्याच्या आवडीनिवडी कायम बदलत असतात. म्हणजे एकाच गोष्टीबद्दल आवड कायम राहणं हा प्रकार नाही. कालांतराने तुमच्या ज्या आवडीनिवडी बदलतात त्या दरम्यान तुमचे खर्चही वाढतात आणि खर्च करण्यात किंवा शॉपिंग करण्यामध्ये तुमची राशी थोडीशी पुढेच आहे. तर त्या संदर्भात या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचे शॉपिंग किंवा खर्च, साधारणतः अनावश्यक खर्च, याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्यामध्ये काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येतील. याचप्रमाणे जर का तुम्ही यापूर्वी काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्याचे जे रिझल्ट्स आहेत, त्याचे जे आउटपुट आहेत ते सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात चांगल्या प्रकारे मिळतील. या महिन्यामध्ये आणखीन एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे भाग्याची साथ तुम्हाला लाभेल. म्हणजे जे कामं तुम्ही कराल ते पूर्णत्वाला जातील. खरं तर तुमची जी रास ही बरीचशी कामं एकदम करायला धावते आणि कुठलंच काम सहसा वेळेवरती किंवा नेमकं पूर्ण होत नाही. परंतु या महिन्यामध्ये थोडासा वेगळा आणि चांगला अनुभव तुम्हाला निश्चित येईल. जी कामं कराल त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट्स जे आहे ते तुम्हाला अपेक्षित आहेत त्याप्रमाणे मिळू शकतील. त्यामुळे ह्या महिन्यात त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला खूप चांगला दिसून येईल. मंदिरांना धार्मिक स्थळी जाणं, मंदिराला भेटी देणं, पवित्र स्थळी भेटी देणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळतील.
यानंतर आपण चर्चा करू की तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की चतुर्थेस जो बुध आहे हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तर साधारणतः तो 5 तारखेनंतर सप्तमात भ्रमण करेल. 5 ते 24 तारखेपर्यंत सप्तमात असेल. तर घरातल्या व्यक्तींबरोबरच्या सुद्धा गोष्टी थोड्याशा बरोबर नव्हत्या. घरातलं वातावरण काय ठीक चाललं नव्हतं गेल्या साधारण 1.5 महिन्यापासून. तर आता ज्या गोष्टी त्या बऱ्याचशा तुमच्या रुळावर येऊ शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा येतील. त्यांच्यावर जे इंटरॅक्शन आहे ते तुमचं चांगल्या प्रकारचं दिसून येईल. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी लव्ह लाईफ गेल्या 3-4 महिन्यापासून काही ठीक चाललेलं नव्हतं. म्हणजे वादगद होणं किंवा चहाच्या कपातले वादळ, रुसवे, फुगवे, कधी कधी तर तुमचं लव्ह लाईफ अगदी टोकाचं होतं की काय, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव आलेले असतील. परंतु या महिन्यामध्ये काळजी करू नका, तुमचं लव्ह लाईफ जे आहे ते अतिशय व्यवस्थितपणे दिसून येईल. जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिपमध्ये जायचं असेल तरीसुद्धा हा कालावधी खूप चांगला राहील. तुम्हाला अपेक्षित अशा काही संधी मिळू शकतील किंवा अशा काही गोष्टी होऊ शकतील की ज्यामुळे तुमची मानसिकतासुद्धा बऱ्याच प्रमाणात स्थिर राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा या दरम्यान संभवतो. तर एकंदरीतच रिलेशनशिपच्या मामल्यामध्ये सुद्धा हा महिना तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय चांगला दिसून येईल. गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये 1.5-2 महिन्यामध्ये जे त्रास तुम्ही बघितलेले असतील ते या महिन्यात तसे दिसणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. मात्र या महिन्याचा शेवटचा जो कालावधी आहे, शेवटचा जो आठवडा आहे त्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना बराचसा व्यवस्थित जाईल. म्हणजे तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे, तुम्ही जे हार्डवर्क केलेलं आहे त्याचे रिझल्ट्स तुम्हाला खूप चांगले मिळतील. अर्थात ग्रहांची साथ चांगली आहे म्हणून तुम्ही प्रयत्न करायचे सोडून अजिबात देऊ नका. एवढं मात्र निश्चित की जे तुम्ही प्रयत्न कराल त्याचे तुम्हाला अपेक्षित असे रिझल्ट्स निश्चित मिळतील. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, तो वक्री आहे आणि सप्तम स्थानामध्ये बुध सुद्धा येणार आहे. बुध जवळजवळ 5 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत तुमच्या सप्तम स्थानातच असणार आहे. आणि जो रवी आहे तो तुमच्या सप्तमातून अष्टमात भ्रमण करणार आहे 15 तारखेनंतर. तर साधारणतः वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध या महिन्यामध्ये बरेचसे चांगले येतील. तुमच्या दोघांमध्ये इंटरॅक्शनसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये ते थोडंसं इंटरॅक्शनमध्ये फरक आलेला होता. तुम्हाला असं वाटलं पण असेल की जे आपले वैवाहिक जोडीदार हे आपल्यावरच हावी होतात का, पण तसे काळजी करू नका. या महिन्यामध्ये दोघांमध्ये जी ॲडजस्टमेंट आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. अंडरस्टँडिंग खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. फक्त या महिन्याचा जो शेवटचा आठवडा आहे त्यामध्ये थोडंसं म्हणजे जसं मंगळ तुमच्या राशीमध्ये त्यावेळेस थोडंसं वाटू शकेल, पण काळजी करू नका. फारसा काय मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होणार नाही. ज्याचप्रमाणे जर तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात विचार करायचा झाला तर अजिबात काळजी करू नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भात काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त काय तर थोडीशी धावपळ वगैरे जी तुम्ही जवळजवळ गेल्या बऱ्याच महिन्यापासून करता आहात ती धावपळ थोडी राहील. परंतु कार्यक्षेत्रावरती गदा येणं किंवा गोष्टी विपरीत होणं, वेगळ्या प्रकारे होणं असं मात्र अजिबात होणार नाही. त्याच्यामुळे त्या संदर्भातली काळजी करू नका. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना मिथुन राशीसाठी बराचसा चांगला राहील. गेल्या 2-3 महिन्याची जर का तुलना केली तर बऱ्याच प्रमाणात म्हणजे आर्थिक, सामाजिक किंवा तुमच्या मानसिक किंवा शारीरिक स्तरावरती सांगायचं झालं किंवा इव्हन रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा हा संपूर्ण महिना चांगला जाईल. फक्त एकच गोष्ट आहे, खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील या महिन्याच्या. आणि जे तुमचं जास्त प्रमाण ॲक्टिव्ह वगैरे होणं, फिरणं, भटकणं वगैरे आहे तिकडे थोडंसं लक्ष द्या. त्याचा परिणाम तुमच्या शारीरिकतेवर होणार नाही, याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या महिन्याच्या 23 तारखेला मंगळ आणि बुधाचा प्रतियोग होणाऱ्या तुमच्या द्वितीय आणि अष्टम स्थानामधून. तर या संदर्भात कागदोपत्री व्यवहारामध्ये काळजी घ्या. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची मोठी इन्व्हेस्टमेंट, मोठी रिस्क घेऊन या महिन्याच्या साधारण 23 तारखेच्या आसपास करू नका. साधारण 20 तारखेपासून ते जवळजवळ 24-25 तारखेपर्यंत अशा प्रकारचे काही गोष्टी करू नका. म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात किंवा खर्चावर नियंत्रण ठेवा. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं स्ट्रेस या दरम्यान जाणवू शकेल. त्यातून 25 जी तारीख आहे ती बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी राहील. तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा वक्री मंगळ आणि भाग्यात भ्रमण करणारा जो शुक्र आहे तो त्यांचा त्रिकोणी होणार आहे. हा त्रिकोणी तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी असणार आहे. खास करून तुमच्यामध्ये आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन चांगलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला भाग्यकारक काही घटनांचा या दरम्यान अनुभव येऊ शकेल. जर का तुम्ही काही नवीन कामं हातात घेतलेली असेल, त्या संदर्भात विचार करत असाल किंवा काही कामं तुम्हाला प्रत्यक्षात करायची असेल तर त्या संदर्भातल्या चांगल्या संधी तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळू शकतील. तर 25 तारखेला होणारा शुक्र मंगळाचा जो त्रिकोण योग आहे तो तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावस्या आहे
ती 13 तारखेला आहे आणि या महिन्याची जी अमावस्या ती 29ला आहे आणि जी पौर्णिमा आहे ती 13 तारखेला आहे. तर साधारण अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण थोडं जास्त असतं पृथ्वीकडे आणि त्यामुळे थोडंसं आपण जास्त भावना देत होतो, इमोशनल होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. साधारणतः 13 आणि 29 या 2 तारखेदरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा विवादामध्ये जाऊ नका. तर मित्रांनो, हे होतं जानेवारी 2025 करताचं मिथुन राशीचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.